डोक्याचा काच बदलावा लागते म्हणा. कोणीही डोक्यावर डोकं ठेवल्या तरी तुमच्या डोकं गेलं की नाही, किती बी काच बदल्या, काचातून जरी बघल्या तरी काही होईना. एकदा तुमचा ताळा बिघडला, ताळ्यावर ताळा पडते, तुमचं डोकं डोक्यावर आपल्या काय, जमिनीवर आपल्या काय, मंदिरापाशी आपल्या काय, देवापाशी किती भिंग वापरा. अहो एक असंच म्हणलं बघा, आजी होती काय माय म्हणली, आता बाजार राहते जवळपास. इथला कुठं बाजार आहे? हा, बेट मोगऱ्याचा. बेट मोगऱ्याच्या बाजारात एक आजीबाई गेली. असलं उचित नाही सांगा यार. तिथं गेल्यावर तिला आरसा घ्यायचा होता. काय माय म्हणली, पहिलं कसले आरसे होते, कसं तोंड दिसत गेलत, आणि आता आरसे कसे की न्यारे दिसालेत म्हणली. काय झालं आजीबाई म्हणला, ते मनेरीवालं. काय नाही बापू म्हणली, पहिलं 2 रुपयामध्ये नुसतं सुंदर तोंड दिसत गेलत म्हणली, आणि आता 100 रुपये दिल्याने त्याच्या तोंड चांगलं दिसणं आलंय म्हणली. काय आजी येडी. आजी म्हणला, पहिलं की नाही बघ म्हणला, फार आजी बी सुंदर दिसत होती म्हणला. आजी आरशाचा दोष नाही, तुझं तोंड खराब झालंय म्हणला. खरं की बापू म्हणले. मग आता त्या आजीला कळलं की आपलंच वय झालंय, किती बी भिंगावर पडल्या तर काय, किती पॉइंट वापरा, काय बी करा, कोण्या डिप्लोमा, डॉक्टोमा, डिग्री, MBBS, कोणाला दाखवा. तुमच्या जर डोळ्याचा मोतीबिंद गेला की नाही, कशाचा डोळा टाका तुम्हाला दिसत ना. आशा बाई नावाची बाई घेऊन डोक्यावर या बाईला राजयोगाकडे नेलं. ही आशा सुद्धा राजयोगा पर्यंत जाते, ही आशा सुद्धा राजयोगाला प्राप्त होते. याच राजयोगामध्ये आशा आहे, याच राजयोगामध्ये आशेचा पास आहे, याच योगामध्ये आशा, मनस्या, दृष्टा, कल्पना, वासना, त्रिविध तापाची सुद्धा बोलण होते राजयोगामध्ये. तुम्ही काय सांगले आत्मबोधाचं, एक पण प्रमाण आलं नाही, इमानदारी शपथ. पण ते दुसरं 4 शास्त्र 18 पुराण हे गुणगान गणेशाचं गायलेत म्हणले. इमानदारी शपथ शेवटपर्यंत हे दाखवा. तुमच्या घालील लोटांगण वंदीन चरण तुमच्या पायावर मस्तक ठेवतो. मला जमलं नाही. आशा बाई नावाची बाई हो, या बाईनं लई जणाला घरात बसलेला आहे.
घरात बसवून दारात बसविते, दारात बसवून शेतात बसविते, शेतात बसवून कुठे बसविते. ही बाईच अशी आहे. ही बाई अशी ना घरात अशी नेऊन ठेवी मुळच्या घरात, नेऊन ठेवी मुळच्या. नंदीवाला बाई, नंदीवाला नंदी, त्या नंदीला ते काय सराप्यामध्ये गेल्यावर मग म्हणला द्या म्हणला आम्हाला. आणला 2-3 तोरे. अहो मालक म्हणली. मग आता आला घरला. आता बाई आली तिकडून, मालक घरला लागले. बाई काय म्हणली, चहा घेता, कोको घेता, लिंबू शरबत घेता, लस्सी घेता, पाय धुया गरम पाणी देऊ, हात धुया गरम पाणी देऊ. इतकी लाड बोलाली त्या नवऱ्याचा. मग आता त्यानं भरून आणला मार्केट मधून. आणल्यावर मग मार्केट मधून आला घरला. बाई मग आता इथं बसा मालक, तिथं बसा मालक, काय जेवायला करू. काही नाही, आता हे घे म्हणला हातात आणि हे कोणाला दाखी नको, कपाटामध्ये ठेव म्हणले. हिंगबाई माय म्हणली, मी इतके दिवस झाले नवस केला म्हणली, माझ्या नाकातला कुटा काढता कुटा काढता आणि मला जावं लागते म्हणली, माझ्या माहेरला जावं लागते म्हणली, सासूबाईकडे जावं लागते म्हणली. तिकडून माझ्या 4 सासरवाडीमध्ये राहतात की, महिन्यापासून वाट बघायला मला माहेरला जायचं आहे. नको ग, जाऊ नको, एवढं सोनं आहे तुझ्यापाशी, कशाला जातोस. गेली बाई ऐकनास. गेल्यावर एसटी मध्ये बसली. एसटी मध्ये बसता वेळेसच तिचं कोण डल्ला मारला. काय माय म्हणली, मी इतके दिवस झालं नवऱ्याला सांगला, आता आता देवा देवा म्हणताना मला भेटले. म्या नवऱ्याला काय म्हणू, धडधडा धडधडा लढू लागली की तिथं. मग एसटी मध्ये काय झालं काय झालं, चोरी झाली चोरी झाली म्हणून लागले. मग म्हणले की परत मग तिच्या नवऱ्याला बोलिलं फोन करून. आलं बिचार, काय येडी बाई म्हणला, आले म्हणला एसटी मध्ये, आणि एसटी मध्ये बसल्यावर सोनं बिनं सांभाळून ठेवावं की नाही म्हणला. गेलं की नाही म्हणले. कोटी म्हणले तिने. घराकडे जाऊ नका म्हणलो होतो. ते नवरा म्हणला घराकडे तिकडं बाहेरकडे जाऊ नको, आणि तुला सांगलो नव्हतो काय. जाऊ दे म्हणला, गेलं तरी गेलं, काय करा म्हणला. असं कसं माय, माझ्या माहेरात होय, गेल्यावर कसं होईल म्हणली. मग काय नव्ह जाऊ दे, काय व्हाले ते काय नकली होते काय. तिनं बघा आता बेसूत पडलेली, उठली की फटफड्या. नकली होत म्हणले की उठली. ते काय असती नव्हते ग म्हणले. काय येडे मालक हा, आणि मला एवढं बनिल्या काय. तिथून तिथं गेलो, तिथून तिथं गेलो, माझा अजून नाकाचा फुटा उपटला नाही. तसाच्या अविद्ये रूपी कामाचा खुट्टा आहे, अविद्या रूपी राजयोगाचा खुट्टा आहे, ज्ञान भक्ती वैराग्याचा खुट्टा आहे, तो उघडला पाहिजे. हे याचं उत्तर हे माहित आहे आम्हाला. झोपाटा लावला, कोंबडं तिकडं गेलं, चुचवीत धरलं, हे चुच्ची बांधली म्हणलं कोंबड्याची. खाणार कोंबड्याची चुची बांधली काय, काही केली काय, ते खातेच. अशा बाईला माझी बाई घेऊन डोक्यावर आहे मी पणाच्या Oh
देशमुख साहेब आता बगर फासाचा वकर हाणू नका, फास लावून हाणा, तण ठेवू नका. वावर निर्माण होते नसता, इकडून वावर बघत वखरीत चर्या, तिकडून सपाट व्हायला, इकडं सगळं रेकॉर्डिंग चालू, लिहून चालू आहे तुमचं. हे काही ठेवून घ्यायचा बसण्या ना. चिठ्ठी घेतल्या बरं झालं, असंच घ्या. तुम्हाला काहीच म्हणा, इमानदारी शपथ. हा आता तुम्ही अजून काय बोलय, चार पाच ज्ञानरूपी त्या अंधारामध्ये उडून जाशा त्या डोहात, उडून जाशा त्या डोहात. ही ज्ञानरूपाची अंधार आहे, तिथून जायचं आहे राजयोगामध्ये की आत्मबोध योगामध्ये. माझा विषय आत्मबोध आहे, राजयोग आहे, राजाच्याच योगात जायचं आहे. पण जात असता वेळेस त्याला काय काय लागते, त्याला कुठून कुठपर्यंत आत्मबोध जाते, कुठून कुठपर्यंत राजयोग जाते हे सांगा. अवतात झुपलो, नांगोरत झुपलो, वकरत झुपलो हे सांगू नका. तुम्हाला कशी सवय झाली बघा. आता जाऊ द्या, ते काही सांगू. मी एखादी सांगू काय तुम्हाला काट्याचं. आता बघा, अशीच एक मालकीण होती. अहो म्हणली, इतकं तुम्हाला उत्पन्न व्हालंय, सोयाबीन इतकं व्हालंय, कापूस इतका व्हालाय, केळी इतकी व्हाले, लसूण इतका व्हालाय, कोथिंबीर इतकी व्हाली. अहो मालक म्हणली, आणि मज एक बार तुम्ही नाक पोचतो म्हणल्या की म्हणली, खुट्टा 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 काढतो की म्हणल्या की म्हणली, नाकातला काढतो ग. सोयाबीन हाय 2 वर्षाचं माझ्या घरामध्ये, आणि मी यंदा भाव आला सोयाबीनला नाही, पुढच्या वर्षी 10,000 आलाय. मग आता एका साली 15,000 भाव आला सोयाबीनला. 50 क्विंटल सोयाबीन होते धन्याच्या इथं. मग अहो मालक म्हणली, आणि यंदा तरी करा की म्हणली. करतो ग, तुझ्या करताच घेऊन चलाव की म्हणली, म्हणला त्यानं मालकाने. मग गेला, सोयाबीन इकला बाजारामध्ये. सोयाबीन इकल्यावर परत बाईनं फोन केली, ते इसरू नका बरं म्हणली, खुटा आणतो ग बाई म्हणला. माझी बायको इतके दिवस झालं माझ्या नाकातला खुट्टा काढा म्हणला, खुट्टा काढा म्हणाली म्हणली. आणि खुट्टा म्हणल्यानं काय, ते नाकात ते काय म्हणतात, अहो नत्ती नाही.
आहे कोणती होय माहित आहे की आशा होय ते सांगतो समोर आहे कोंबड्याची चुंच आहे बैल हात कोणाच्या बैल कोणाच्या खुट्याला जा सगळं सांगतो सगळं सांगतो हे बघा दिले इंद्रिय हात पाय कान मुख बोलाया वचन मग हे काय म्हणजे मुख वचन दिले पण कोणतं वचन आपण पात्रतेला वाल्या राजयोगाच्या पात्रतेला वाल्या की आत्मबोधाच्या पात्रतेला वाल्या राजयोग असा आहे राजाचा रंक होते रंकाचा राजा होते पण राजयोगामध्ये धर्मावर आलेल्या एक एक जीवाला धर्म संकटामधून काढण्यासाठी हा राजयोग महत्वाचा आहे कुठं घेऊन बसल्या तुमचा आत्मबोध राजयोग याच्यावर लय आहे आत्मबोधावर बी लय आहे राजयोग कसं चढायचा आहे आत्मबोध कसं चढायचा आहे त्याला किती टप्पे हात हे लय मोठं पंगत मोठी आहे उद्या सकाळच्या बारी पंगत बसून देतो तुम्हाला तुमची पंगत बसितोच गणेश गंगाराम पाटील नकाटे तुषार राठोर मित्रमंडळ या मित्रमंडळाच्या वतीनं 21 रुपयाचं भेट पाठवलं आहे पाठवल्या भेटीबद्दल धन्यवाद उद्या आपले मित्रमंडळ यावं मामा हा आशाबाई नावाची बघा आशाबाई नावाची भूल पडली बाईच्या नादामुळं पडली बाईच्या बाई मोठी आहे ही बाई आस्तीने घरात बसली पुन्हा नाही उठली भल्या भल्याला डोकं टेकवावं लागले डोकं डोक्यावर काही जणांचा परिणाम झाला काही जणांना डोकं टेकविलं काही जणांच्या डोक्यावरून बाई गेली आशा मनशा तत्व कल्पना वासना ही बाई होय बरं तसा दुसरीच बाई मनशा हा जे सुखाचा आरंभ जो सुखाचा आरंभ आहे ज्याला सुख पाहिजे राजयोगाशिवाय सुख होत नाही अन्यथा आत्मबोधावर सुख होत नाही राजयोग राजाच्याच घरी होते राजयोगाचा काय टप्पा सुखाचा काय टप्पा लई है भानगड लई है आशा बाई नावाची बाई घेऊन डोक्यावर अरे मी पणाच्या
मुंडी काढून बसतात मन. जेव्हा मुंडी मोडून जाळू बसते की नाही, मुंडी मोडलं की नाही, काय नवर आता लईच वटवट करायला याची मुंडी मोडावं लागते म्हणतात की नाही. जेव्हा मुंडी, आता ते मुंडी पिंडी कोंबड चुंची हे काय आम्ही पाळल्या नाही. तुम्ही पाळल्या अशा तुम्ही सांगा तसलंच. कोंबड सांगा, बकर सांगा, डुक्कर सांगा, लवरू सांगा, खडोळी सांगा, उंदीर सांगा, लवरू सांगा, हे तुम्हाला सोपते भागवताचार्य उचित आहे. आता मला असलंच येते, मला असलं लई सांगा वाटते, मग राजयोग आणि आत्मबोध योग का सांगा वाटला. नामाचं खुळखुळ होते म्हणून. नाव नामानं खुळखुळ होत नाही. संसाराच्या नामानं खुळखुळ होते, नामानं जीव उतारते, नामानं जीव उधरते, नामानं जीवन मुक्त होते. खुळखुळ का होते माहित आहे की. आता बघा, दोन सुना, दोन सुना राहतात आणि एक सासरा राहते. सुना जोपर्यंत मामा मामा हे आणा, मामा ते आणा, मामा फलाना आणा, मामा बिस्ताना आणा, साडी आणा, माझ्या सासरवाडीचं कोणतरी आलंय, तिच्या सासरवाडीचं कोणतरी आलंय, असं जोपर्यंत आणा आणा मन बंद झालं की नाही, मामाच आणायचा बंद होते, मामाचेच पाय थकतात, तवाच त्याचं खुळखुळ होते. नामानं खुळखुळ होत नाही, नामानं जीव तारते, जीव उधरते, नामे तरती नामे सर्प दोष होती. अरे सर्प चावला तरी त्या नामामध्ये ताकद राहू द्या, त्या नामावर मात करते. खुळखुळ होईना. खुळखुळ का होते. सुननं घराच्या बाहेर काढून दिलं, आता मामा तुमचं काही काम नाही, मंदिरात जा म्हणली, तवा तुमचं खुळखुळ होते, तवा तुम्ही खुळखुळाच्या लेकराच्या गणतीत तुमचं होते. गडबड करू नका पोरे हो. एक वाजेतोर म्हणलाव की नाही, 4 वाजे मग 4 रात्रा भजन म्हणतो म्हणून. मोरी माणसं राहू द्या. तुम्ही जसं म्हणल्या की नाही, कसं करतो मी बी तुम्हाला कसं कसं दाखितो. तुम्ही हसवून दाखवा, मी तिखट देऊन दाखवतो. तुम्ही मिठाई द्या, मी मिरचू देतो. कसं. आता दुसरं सांगतो बघा. ते मोकादऱ्याच्या पाहुण्याचं लिहून घेतलं होतं, त्याच्यावर जरा असं बोललो, जाऊ द्या. जगात डोळे लागतात. डोळे लागत ना जगामध्ये. ज्याचा डोळा गेलाय की नाही, त्याला कोणता बी डॉक्टर जरी आणून ठेवल्या, किती बी दुर्बीण ऑपरेशन केल्या, तरी तुमचा डोळा वाटवर येईना. तुमचा डोळा जेव्हा डोळा गेला आणि डोळा भितडाला जाऊन बसला, किती डोळे लागू द्या, काय बी लागू द्या. हे माझं नव बरं, मी काही सांगलो नाही. त्यांचं सांगलेलं उत्तर त्यांनाच द्याला. मी दुसरं काही सांगणार, आणि मी तितका मोठा नाही सांगायला. त्याने सांगायला त्याचं त्यालाच सांगतो.
भीमराव पाटील टेकारे, भीमराव माधवराव पाटील टेकारे. मामा तुम्ही पाणी पाजवत राहा. हा यांच्या वतीनं 21 रुपयाचं प्लेट पाठवला आहे. पाठवल्या भेटीबद्दल धन्यवाद. दादा जाऊ नको हळूहळू. आशाबाई नावाची बाई घेऊन डोक्यावर मी पणाच्या बाई म्हणजे कोणती होय माहित आहे की आशा होय. ते सांगतो समोर आहे. कोंबड्याची चुंच आहे, बैल हात, कोणाच्या बैल कोणाच्या खुट्याला जा, सगळं सांगतो, सगळं सांगतो. हे बघा दिले इंद्रिय हात पाय कान मुख बोलाया वचन. मग हे काय म्हणजे मुख वचन दिले, पण कोणतं वचन आपण पात्रतेला वाल्या राजयोगाच्या पात्रतेला वाल्या की मी पणाच्या तोऱ्यामध्ये भुली लागली, भ्रांती लागली, आशा लागली, तष्टा लागली, कल्पना लागली, वासना लागली. अरे भुली भ्रांतीने जीवन अरे चार वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, त्याला त्यांच्या गुणगान गायलेत म्हणे. 4 वेदानं गायलेत, 6 शास्त्रानं गायलेत, 18 पुराणानं गायलेत. देशमुख साहेब मजाशी 2-2 तरी वेद आता जवळ. एकाही वेदात एकाही पुराणामध्ये आदि गणेशाचं नाव नाही. इमानदारी शपथ काढून दाखवा तुमच्या खाली लोटांगण वंदीन चरण.
उग कुठला बी आधी गेलीस घेऊन बसू नका तुम्ही, मजा होय म्हणून. सगळीकडे गुणगान गायले म्हणे. गुणगान गायलं कुठंच नाही, 4 वेदात नाही, 6 शास्त्रात नाही, 18 पुराणात सुद्धा गणेशाचं नाव आलं नाही. माझ्याकडे आहे, उपलब्ध आहे. अरे भुली भ्रांतीने जीवन अरे नरनावी देतो, अरे नरनावी आशा बाई नावाची बाई, आशा बाई नावाची बाई, देऊन डोक्यावर, देऊन डोक्यावर. मी पणाच्या दोऱ्यामध्ये फिरलो जातो, मी पणाच्या दोऱ्यामध्ये फिरलो काम नावाचा इतका बघा, हे काम नावाचा इचका फार बेकार राहते. या इचक्याला रोडवर 10 टायर गाडी घालून इचकावं लागते. हे इचका नाव बरं. काम, क्रोध, मद, मत्सर, दम, अहंकार या इचक्याला बाहेर टाकून आत्म राज योग प्राप्त करावं लागते. आत्मराज योग प्राप्त करावं लागते, तवाच वैभव येते. काम नावाचा इतका पाणी आणा, सोयऱ्या, पाठव थोडी. किती जरी पॉइंटचा चष्मा लावल्या, फिंगर भिंग लावल्या तर काय व्हायला. असलं बोलणं, असलं उदाहरण सांगणं कळते आम्हाला कसं बोलायला ते तुम्ही. किती बी चष्मे बदला, डॉक्टर बदला, घासू घासू या, डोळ्याचा पडदा काढा, दुर्बीण लावा, काहीच होईना. तुमचे पांढरे केस झालेत, किती बी डाय लावा, कवा कवा पांढरच फुटते.
असलेला काय शास्त्र पाठ करणं लागणार, पुराण पाठ करणं लागणार, काहीच लागणार, जशाला तसं होतं. पैसा पैसा कसं आहे, माझं म्हणणं शिस्तीच भजन म्हणायचं होतं. योग आणि राजयोग आणि आत्मबोध योग सुंदर विषय आहे. इकडं जमना गेलं की इकडं म्हणायचं ना. राजयोग या धर्मावर आलेल्या प्रत्येक एक एक जीवाला, एक एक प्राण्याला, एक एक पृथ्वी तलावरच्या माणसाला हे राजयोग येते. त्याच राज वैभवामध्ये आपल्याला जावं लागते. तोच राजवैभव काही कालांतरानं जाते. जशी जशी तुमची वयाची मर्यादा जाते तस तस सुद्धा राजवैभव जाते. इकडचं तिकडचं बोलून खुश करून लोकायला म्या बोललो की नाही, म्या दाबलो की नाही असं म्हणू नका. दाबल्या तरी जन्म सुज्ञा, तुम्ही भागवताचार्य, तुमचं इकडं गेल्या की इकडं माळ गळ्यात गळ्यातच पडते. आता दुसरं सांगतो सर्वांना यावं बरं वाटतं. सोन्याची ईट झाली म्हणून काय गळ्यात बांधता काय म्हणा, त्याची भोगावं लागते म्हणा. भोग इथं भोग करण्याकरता सगळेजण आल्या काय, आल्याच काय. अहो काही काही जण तपश्चर्या करालेत, काही कण निद्रा लावून बसलेले आहेत. ते भोग करत नाही, ते भोगात बसत नाही. आता दुसरं सांग, ते संसाराचा भोग करत नाहीत, आपण भोग म्हणल्या. गोर आवताला कसं लावावं लागते मला कळते. तुम्ही किती डंगर बैल झाल्या, गोर तुम्हाला चांगल्या चांगल्या वावरातून बाहेर काढते. गोऱ्याला कमी समजू नका. गोर जवा 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 जोरात पळू लागले की नाही, बैल कासरा हरानं हा राहते. उरावून गाडी सुद्धा नेते कोण्या टायमाला. मग मदार बैल माग राहते, पडते खाली, चंदच होईना की त्याला. असलं भजन उचित नाहीये. आता दुसरं सांग, दमादमाना सांग, एकदाच वर टाकलेला होईल. हा पद म्हणतो, पुन्हा सांगतो.
अशी आहे आशा लागलीची पाटी काही केल्यावर माय बाप साधू संत त्याई जामीन सखेला विनंती गुरुराया माय बापाचा त्याग केला त्याचा काही जन्मच वाया गेला आशा बाई नावाची बाई घेऊन डोक्यावर अरे मी पणाच्या पाणी दिलं पाणी लागतं बाटल हो नीलकंठ पाटील मोकादरा जाधव तुम्हीच मला फोन केला काय वा 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 आपली साक्षी मोक्ष भेट झाली देशमुख साहेब तुम्ही गावात गेले असाल त्यांच्या गावात भजनाला जाणार होतो मी थोडक्याकडून गेला पाया या सद्भक्ताकडून माझ्या गुरुभक्ताकडून 51 रुपये भेट पाठवला आहे पाठवल्या भेटीबद्दल वा 101 रुपये भेट पाठवला आहे पाठवल्या भेटीबद्दल मी माझ्या भजनाच्या वतीने त्यांचा मनपूर्वक आभारी आहे बारीक भिंगातून बघावं लागते म्हणा तुमच्या चष्म्याचं भिंग उतरलंय